नंतर पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. एक बॉलचं व्हाईटचं महत्व आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं काय असते ते. बॅनरचे जे मागे बसलेले आहेत त्याला विनंती करतो की थोडं बाहेर राहायचंय. प्रेक्षक वर्ग मायबाप वर्ग जो आलेला आहे हे टुर्नामेंट पाहण्यासाठी. आणि जाऊया आपण मैदानाकडे. आणि संघाच्यावरून पहिलं षटक गमावलेलं आहे चेतन. बघूया चेतन काय चेतना घेऊन आलेलं आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला पाहतोय बॅटर सूर्या. हो पहिला चेंडू फेस केलाय. एक धाब्यावर समाधान. धावसंख्या झाली एक. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय बॅटर साहिल. नाम है साहिल. बघ साहिल आपल्या संघाने काय करतोय. हुकमाचा दुसरा एक का मैदानामध्ये विराजमान. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ हाफ ट्रॅकल बॉल चांगला पंच. ओहो कार्बन कमाल कॅच. काय कॅच पकडली काय एफर्ट. नक्कीच जॉन्टी रोडची मला आठवण झाली कारण का जॉन्टी रोड त्या संघाचा 12वा खेळाडू होता. एका खेळाडू दुखापत झाली. जॉन्टी रोड जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा त्यांनी मात्र 7 कॅचेस पकडल्या आणि 7 कॅचेस पकडल्या म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. चांगला एफर्ट खरोखर पॉईंट दिशेने आपण ट्रॅव्हल झाला होता चेंडू. फलंदाजाला मात्र बाद होताना आपण नक्कीच पाहतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. साईड मात्र नक्कीच गोल्डन डकचा शिकार झालाय कारण का गोजावा डक जेव्हा शून्यावर बाद झाला नंतर पेपरामध्ये जाहिरात आली. नंतर डकचे अनेक प्रकार अस्तित्वात आले. सिल्वर डक, डायमंड डक, तसंच गोल्डन डक. आणि वेदांत पाटेकडे सूर्य कसा झेल पकडलेला आहे. जबरदस्त झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पाहिलं आपण. एफर्ट तुम्हाला द्यावं लागतं. हो हवेमध्ये कॅच आहे. हा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. विशाल बाद झालेला आहे कारण कार्टून बघायच्या वयामध्ये न्यूज बघावे लागत होते कारण रिमोट तेव्हा बाबांच्या हातामध्ये असायचा. आता न्यूज बघायच्या वयामध्ये कार्टून बघावं लागतं कारण का आता रिमोट मात्र मुलांच्या हातामध्ये आहे. अशी अवस्था या दोन्ही बॅटरची झालेली आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दोन फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. टायमिंग लावलेला आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे. तीन चेंडू टाकला आतापर्यंत 3 मिनिटं झालेली आहेत. फास्ट सामना थोडा खेळवायचा आहे. हो चांगला पुश बॅकफुटला गेला. चांगला पंच. धावसंख्या झालेले 2 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. धावा मात्र नक्कीच तुम्हाला बनवावे लागतील कारण का गरीबी मर्द के कपडे उतार देती और अमीरी औरत के.
सूर्य हा मात्र नक्कीच 40+ खेळाडू आहे, परंतु अजून सुद्धा त्याच्या संघामध्ये स्थान आहे. त्याचं मात्र नक्कीच प्रक्षेपण त्याला करावं लागेल. झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर तुम्हाला मात्र नक्कीच खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा सूर्यासाठी हो फुल टॉस चेंडू, चांगली दिशा दिलेली आहे, चांगला ड्राईव्ह पाहिला. तेवढं तर क्षेत्ररक्षण बघू की धावा निघतील. रनआउटची आहे का संधी? भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय. चार धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहतोय सूर्या 17 नंबर जर्सी परिधान करून. एबी डिव्हिलियर्स जर्सी क्रमांक सुद्धा 17 आहे. ओ एज घेतले, लिडिंग एज. चांगलं क्षेत्ररक्षक धडपड करतोय आशिष संघासाठी. आशिष शेलार चांगली धडपड करतो आपल्या संघासाठी, आटापिटा करतोय. कोणत्या चक्कीचा आशिष आटा खावण्याला माहिती नाही, परंतु संघासाठी मात्र आटापिटा करतोय. मरू दे तू चॉकलेट डे आणि प्रपोज डे. आयुष्यात फक्त बॅटिंग दे, बॉलिंग दे, बॅटला पैसे दे, बॉलला पैसे दे. ते नाही दिले तरी संघामध्ये तरी घे, असे सुद्धा खेळाडू असतात. संघामध्ये स्थान मिळवणं सुद्धा महत्वाचं असंच मित्रांनो. कारण का पहिल्यांदा लहानपणी आम्ही जेव्हा बॉल आणायचो ना तेव्हा 11 जण पैसे गोळा करायचे सर. आता बॉल तर मात्र एकटाच आणू शकतो, परंतु 11 मित्र गोळा करणे मात्र अवघड झालेलं आहे. आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 5 धावा फलकावर लगावले गेलेत. 5 पांडव. नक्कीच एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. स्वर्गीय मनोहर गणपत म्हात्रे स्मृती चषक 2025 आणि पॉवर प्लेचं षटक. फास्ट सामना खेळवायचा, टीम मिटिंग घ्यायची नाही. सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीमध्ये विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचं मात्र साम्राज्य येणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय वेदांत. स्ट्रायकिंग सूर्या, पुढे वेदांत 6-7 पावचा स्टार्ट घेऊन. लेफ्ट हँड बॉलर, अकुटप्प्याचा बॉल, चांगला पंच. डीप मध्ये चेंडू गेला, एके धावेवर समाधान. धाव संघ जाईल 6 धावा फलकावर लगावले गेलेत. पॉवर प्लेचं षटक आहे, त्या षटकामध्ये मात्र तुम्हाला धावा बनवावे लागतील. कारण का नावासाठी ना धावासाठी आपल्याला मात्र खेळायचं आपल्या गावासाठी. कारण का मोबाईल कधी कामाला टाकला तर असं वाटतं की भावाला आयसीयू मध्ये टाकलं की काय, तशी अवस्था करू नका. धावा नक्कीच तुम्हाला बनवावे लागतील. ओहो यॉर्कर, आपल्या भातातला ब्रह्मास्त्र. जबरदस्त चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू म्हणावं लागेल. कारण का कलियुग आहे. ऍक्ट्रेस लोक आपल्याला गुटखा खायला सांगतात आणि क्रिकेटर्स लोक आपल्याला जुगार खेळायला सांगतात. कलियुग आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय नक्कीच. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच पाहतोय वेदांत. ओहो चांगला पंच केलाय, जातो डीपच्या दिशेने, प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देतो. काय रनआउटची जाळी संधी, काय घडतंय काय बिघडतंय. फलंदाजाने मात्र आत्महत्या केली आहे. नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी. टेनिस क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या समजली जाते. लग्न झालेल्या पुरुषांची अवस्था ही एसटी महामंडळासारखी असते. किती फेऱ्या मारल्या तर रात्री डेपोत यावं लागतं आणि खेळाडूला सुद्धा डेपोमध्ये यावं लागलंय. कारण का रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक विकेट बहाल झालेली आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 7 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. कारण का नक्कीच MS धोनीचा जर्सी क्रमांक सुद्धा 7 आहे. कारण का कुलशेखरच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार लागावला. 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं. 28 वर्षांतर आपण वर्ल्ड कपची ती मॅच जिंकली आणि ती बॅट मात्र 72 लाख रुपये विकली गेली. जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आला. आरिया सेक्युरिटीज या कंपनीने ती बॅट विकत घेतली आणि त्या 72 लाख रुपयाचा MS धोनीने काय केलं असेल
साक्षी फाउंडेशन, MS धोनीची पत्नी साक्षी फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि क्रिकेट ह्या खेळासाठी MS धोनीने 72 लाख रुपये खर्च केले. नक्कीच जाऊया मैदानाकडे. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच पाहतोय वेदांत. स्ट्रायकिंग इन द लेफ्ट हँड बॅटर जतीन. अकोटप्याचा बॉल. आता मात्र पंचांच्या दोन्ही हात समांतर. धावा मात्र मिळाले अवांतर. नियम क्रमांक 22. हा नियम क्रमांक पहिल्यांदा 25 होता, परंतु जुलै महिन्यामध्ये या नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ICC भरपूर नियम आहेत. नियम क्रमांक 31 सुद्धा आहे. त्याच्यानुसार सुद्धा आपण पाहू शकाल की सरकारच्या आतमधले खेळाडूच फक्त पंचांकडे अपील करू शकतात. पंच सुद्धा आता मात्र नक्कीच भोजन ग्रहण करतायत. पंचांचे सुद्धा नक्कीच आपल्याकडे भरपूर रेकॉर्ड आहेत. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर जतीन. लेफ्ट हँड बॅटरचा मात्र बोलबाला राहिलेला आहे. आता फक्त पंच केलंय. नक्कीच धावा मात्र तुम्हाला बनवाव्या लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये तुम्ही धावा बनवणार नाही, मग धावा कधी बनवणार? कारण का दोनों जवानी के मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ऍक्सिडेंट म्हटलं जातं. कारण का पॉवर प्लेचं षटक म्हटलं संपलं की मात्र ऍक्सिडेंट नक्कीच होणार आहे. आणि गणपतीमध्ये जर तुमचा मुलगा प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजा वो होणारी सुना आरतीला आलेली आहे. आता बघूया कोणता बॅटर कोणता बॉलर आरतीला आलेला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतो वेदांत. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत वेदांतच्या माध्यमातून पाहिलं. गुड लेंथ, फुल लेंथ. आता फुल टॉस चेंडू आता मात्र व्हाईट चेंडू रसगुल्ला टाकला गेला होता. जणू की बॅटरचा बड्डे आहे की काय असा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. कारण का लालबागच्या राजाच्या दर्शनाला धक्काबुक्की खाऊन आलेला घरचा गणपती विचारतो, सोनू तिला माझ्यावर भरोसा नाही काय? भरोसा नक्कीच बॅटरवर ठेवावा लागेल, ज्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवले आहेत. परंतु मोठे फटके सुद्धा स्ट्रोक सुद्धा खेळावे लागतील. कारण का मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती नक्कीच बॅटरला अनुकूल आहे. चांगलासा ग्राउंड नक्कीच सर्व बाजूने चौवे नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील. हो अकोटप्याचा बॉल चांगला पंच स्वेलला कटवलेला आहे. डीप मध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धावेर मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाले 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 11 धावा होताना नक्कीच आपण पाहतोय. 11व्या महिन्यात ज्याचा वाढदिवस, 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 तारखेला ज्याला मुलगी झाली, 11 वर्ष त्याने 11 शतकं मारली, जो रोग देताय बंदुकी गोली उसका नाम है विराट कोहली. धावसंख्या झाली 11. हो शपल झाला डान्स द ग्राउंड. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. धावसंख्या तिथेच मंदावलेली आहे. काही धूप काही छाया, ये क्रिकेट की मोहमाया. धावसंख्या झाली 11. आणि कुमार संगकारा 11 नंबर जर्सी घालत आणि टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी 11वेला द्विशतक साजरं केलेलं आहे. कारण का धावसंख्या झाली 11. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतो 11 धावा. मनोहर गावस्कर वानखेडे स्टेडियमवर 11 मॅचेस खेळले होते. 5 शतक लावून सगळ्यात जास्त 1000 धावा त्यांच्या नावावरती आहेत. 11 मॅचेस त्यांनी खेळले होते आणि 11 मॅचेस खेळल्यानंतर त्यांनी 1000 धावा बनवलेल्या आहेत. कारण का धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय. गुणलेखक सुद्धा आम्हाला लाभलेले आहेत. विनीत नक्कीच आमचा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा टेलिकास्ट होत आहे. 192 देशामध्ये टेलिकास्ट होत आहे. 7 देशामध्ये मात्र युट्यूब चॅनलवर बॅन करण्यात आलेलं आहे. बाकीच्या देशामध्ये नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट आपण पाहतोय. पूर्ण टीम इथे लाभलेली आहे. एक मानाची स्पर्धेला मात्र सुरुवात झालेली आहे. नाण्याची पहिली बाजू नक्कीच आपण पाहतो. बँक बॅलन्स तुम्हाला नक्कीच जास्त ठेवावं लागेल. कारण का बँक बॅलन्स असेल, कारण का पेन्शन असेल तर टेन्शन नसेल. त्यामुळे नक्कीच पेन्शन मध्ये नक्कीच तुम्हाला ठेवावं लागणार आहे. आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये नक्कीच 11 धावा आलेल्या आहेत. धावा मात्र तुम्हाला बनवावे लागतील. कारण का पॉवर प्लेचे षटक असे ते हाणामारीचे षटक. आपण नक्कीच 3 सत्र असतात टेनिस क्रिकेटमध्ये.
जर पाहिलं तर पहिलं सत्र असते, नंतर दुसरं दुपारचं सत्र. परंतु दुपारच्या सत्रामध्ये धावा येतात, परंतु ही जी मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे ती मात्र विरुद्ध आहे. त्यामुळे नक्कीच धावा या सत्रामध्ये कमी येताना नक्कीच तुम्ही पाहिलात. परंतु जर हे बॅटिंग करायची लाईन जर त्या साईडला असली असती त्याच्या अपोजिट, तर नक्कीच धावा या सत्रामध्ये आपण पाहिल्या असत्या. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहतो संघाच्या तिसऱ्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले. दुसरं षटक चेतनने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, 5 धावा खर्च केल्या होत्या. नक्कीच काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण नक्कीच पाहतोय. धावसंख्या राहिले 12 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 12 डिसेंबर 1940 पुणे बारामती. सन्मान्य शरद गोविंदराव पवार साहेबांचा जन्मदिवस. नक्कीच आपण ही तारीख विसरणार नाही मित्रांनो, कारण का धावसंख्या सुद्धा नक्कीच आपण होताना पाहतोय. 12 धावा आणि बॅटरला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आता मात्र बॅटरला आईस्क्रीम खावी लागेल. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशील, तर म फॉर महत्वाकांक्षा. आणि रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलेला आहे, रिव्हर्स शॉट. आता बघूया काय धडपड, पकडापकडीचा खेळ आणि दंदन खन करून गुदगुद्या खाते हुए गुद्दू 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 गेंद कह मैं जा रही हूँ जा रही हूँ जा रही हूँ. तू जमी पैदा कर तू आसमां पैदा कर, तू जमी पैदा कर तू आसमां पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तो अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर और आत्मविश्वास भरा स्ट्रोक खेळते. आतापर्यंत नक्कीच 16 मिनिटं झालेली आहेत. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 2.2 चेंडू आतापर्यंत हाताला गेलेले आहेत. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय बॅटर जतीन, लेफ्ट हँड बॅटर आहे. चांगली युवराजना सुद्धा रचली गेलेली जतीनसाठी. पुन्हा एकदा हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. चेंडू म्हणतो मी जातोय जातोय, हवाई सुंदर बाय बाय करत, टाटा बाय बाय, दन दन खन खन करत, हवा के संग संग फटाके संग संग. वेस्ट इंडिज विरुद्ध 200 धावा केल्या होत्या तेव्हा त्यांचं वय मात्र होतं 20 आणि तो रेकॉर्ड त्यांचा ब्रेक केला होता शुभमन गिल यांनी. गिलने मात्र त्यांचा रेकॉर्ड तो ब्रेक केला होता. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून. आता मात्र सुरू गवसले, तुम्हाला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. ओहो रिव्हर्स शॉट, पुन्हा एकदा सट्टा शॉट. मी आधीच सांगितलं रिव्हर्स शॉट मध्ये सट्टा शॉट, कारण का लागला तर आबाद नाही तर बरबाद. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. तू मय मरता क्या नाही करता. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 23 धावा होताना नक्कीच आपण पाहतोय. इतिहासामधला इतिहास सगळ्यात मोठा तह झाला होता मिर्झा राजा आणि जयसिंग राजा यांच्यामध्ये. 23 किल्ले महाराजांना बहाल करावे लागले होते, कारण का धावसंख्या झाले 23. आणि पुन्हा एकदा अजित आगरकर, चिपळूण कोलतरे गाव. वन डे क्रिकेटमध्ये 23 मॅच मध्ये सगळ्यात फास्ट 50 विकेट कोणाच्या नावावरती असतील तर मात्र अजित आगरकर यांच्या नावावरती रेकॉर्ड. हो फुल लेंथ लागला चेंडू. एक धावेवर मात्र समाधान. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 24 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच 6 षटकाचा सामना असेल. धावा मात्र तुम्हाला नक्कीच सेट करावे लागतील. 60+ धावसंख्या नक्कीच तुम्हाला या स्पर्धेमध्ये बनवावे लागतील. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच निर्णायक चेंडू असेल. चेतन यांनी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र हाणामारी नाही केली होती, परंतु आता मात्र नक्कीच मैदानाची भौगोलिक परिस्थिती जी होती ती पूर्ण पाहिली आणि बॅटिंग अटॅक करताना नक्कीच पाहायला भेटेल लेफ्ट हँड बॅटर. हो परफ्यूम डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू आहे. किती वेळ चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं,
वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं, कारण का वर्तमानपत्र शेवटच्या पानावर क्रिकेटच्या बातम्या असतात. म्हणजे एवढ्या वेळ चेंडू हवेमध्ये होता. एक मोठा स्ट्रोक मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय 24 धावा. आणि स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासाला घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. कारण का आधी मला वाटायचं माझा मित्र विरोधकांचा बाप आहे, नंतर मला कळलं हाच तर तो दोन तोंडी साप आहे. आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 24 धावा फलकावर लगावले गेले आहेत. नवीन बॅट्समॅन नौमान आणि बॉलिंग ट्रॅकवर पाहतो ओमकार. ओमकार कोहली ना पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, स्लो डिलिव्हरी. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच आपण पाहतोय. खुद की सेल्फी लेने से अच्छा है खुद को ऐसा बनाओ कि लोग आपकी सेल्फी ले. आणि नक्कीच कीपर आणि गोलंदाज आपण पाहतोय भाऊ, छोटे मियां और बडे मियां. छोटे मियां तो छोटे मियां, बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सोनाला. नक्कीच दोन्ही भाऊ आहेत. आणि कीपरला मात्र गोलंदाजचा आरसा समजला तो. पुण्यात सज्ज झालाय. हो, अकुटप्याचा बॉल, काय बॉल आपटलाय. आता मला नक्कीच बिंदी गेन. कोकिला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट मात्र दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यामध्ये असतो. त्यामुळे स्वतःची भाषा नाही बोलायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. कारण गप्प राहिलात तर ही दुनिया तुम्हाला गुलाम समजेल, आणि लढत राहिलात तर ही दुनिया तुम्हाला सलाम करणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. हो, बॅकवर्ड चेंडू, चांगला पंच, चांगला पंच. चेंडू जातोय काय. हो, काय एफर्ट दिलेला आहे मिड विकेटला. चांगलं एफर्ट खेळाडूच्या माध्यमातून सर्वांना टाळ्या वाजवायचे. खरोखर अप्रतिम अशी फिल्डिंग, चांगला चेंडू गॅदर केलाय आतिश जाधव यांनी. खरोखर डीप मध्ये चेंडू होता, हवेमध्ये चेंडू होता. भरपूर वेळ वाट पाहिली. काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते. धावसंख्या झाले 27. जब सामने वाला खुद को मास्टर समझे तो बाजी पलटना हमारी आदत है, ते मात्र दाखवून देताना आतिशने नक्कीच दाखवलेलं आहे. मत सोचो की जिंदगी बोझ है, खुश रहो क्योंकि समस्या तो रोज है. लावा ताकद, आम्ही नाही वाकत. बघूया कोण लावतो ताकद आणि कोण नाही वाकत. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा हो हो, जबरदस्त चेंडू, गुगली चेंडू. चौथा षटक चालू आहे आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 27 धावा. मान लो तो हारे और ठान लो तो जीते. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 27.
आणि फलंदाज मात्र आउट होताना पाहतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. डीजे रमेशला संधी. सांगतात कशा आता दूर इथेच पंढरपूर. आणि IPLच्या 16 वर्षाच्या इतिहासामध्ये विराट कोहली आणि गायकवाड हे असे खेळाडू आहेत त्यांनी सर्व टीम बरोबर मात्र अर्धशतक मारलेलं आहे. टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. शीतला देवी बी आणि वर्सेस लोचरगाव या संघाला विनंती करतो टॉसचा बॉस साठी यायचंय. कर्णधार दोन्ही कर्णधाराला विनंती करतो की टॉस सोडवण्यासाठी यायचंय. आणि IPL मध्ये एक बॉल दाखवण्यासाठी मात्र 49 लाख रुपये ची किंमत मात्र मोजावी लागते. हा बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय. भूमित याला नक्कीच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर लेफ्ट हँड बॅटर नक्कीच पाहतोय. सूर्या अकोटप्याचा बॉल. आता मात्र व्हाईट चेंडू. बॉलिंग टाकलं व्हाईट. पंचाने दिलं व्हाईट आणि हवा झाली टाईट. लोचरगाव आयकॉन यांना विनंती करतो टॉस साठी यायचंय. टॉसचा बॉस कोण कर्णधाराला विनंती करतो की टॉस साठी यायचंय. हो एज घेतलेली आहे. लिडिंग एज. फायनल जातो चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या होताना नक्की जाऊन पाहतोय 29 धावा. आंब्याची फोड आणि कोकणाची ओढ संपणार नाही. कारण का आता आंब्याचा संपलेला आहे. आता सीझन कोणता सुरू झालाय? खंब्याचा. कारण का ए रे पावसा. गर्लफ्रेंड खाते पैसा. पैसा झाला खाऊन बॉयफ्रेंड गेला वाहून. आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय. उमेद 6-7 बॉलचा स्टार्ट. अकुटप्याचा बॉल. चेंडू ट्रॅव्हल झालाय. हवेमध्ये चेंडू बघा. चेंडू होय टाकला. चेंडू उडवायचं वाशीला. चेंडू गेला काशीला. जखम मांडीला विलास शेंडीला. आणि काय घडलंय? रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आत्महत्या केली आहे. पंचाने निर्णय सांगायचा आहे. आणि नॉट आउट. काय घडलंय? काय बिघडलंय? बेल्स मात्र पाडायचे. नक्कीच रूल्स मात्र फॉलो करावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. भूमित पालशितकर 6-7 पावचा स्टार्ट घेऊन दौडणं सुरू की हंपर क्रॉस. हो आकुटप्याचा बॉल. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. रामदेव बाबा शॉट. कारण का रामदेव बाबा गुडघे ऑपरेशन करण्यासाठी परदेशामध्ये जातो आणि इंडियामधले लोक त्यांचं औषध घेऊन गुडघ्या सोडत बसतात. नक्कीच पुन्हा एकदा बिंदी गेन. किसी काम में इतना एक्सपर्ट बनो कि तुम्हें गिराने के लिए कोशिश नहीं बल्कि साजिश करनी पड़े. धावसंख्या झालेले 31 धावा. 31 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. ओहो अक्रॉस केलाय. धावायचंय. भाग मिल्का भाग.
एक धावेर मात्र समाधान. आणि आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मेडन ओव्हर इंडियन बॉलर आहे मित्रांनो प्रवीण कुमार आणि भुवनेश कुमार. कारण का प्रवीण कुमार यांनी 14 बॉलला मेडन ओव्हर टाकलेले आहेत. नंतर मात्र भुवनेश्वर कुमार यांनी 13 वेळेला टाकलेले आहेत. हा सुद्धा एक आयपीएलचा इतिहासामधला एक मोठा रेकॉर्ड नक्कीच आपण पाहतोय. आणि धावसंख्या होतं नक्कीच आपण पाहतो 32 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा डान्स द ग्राउंड आकुडाप्याचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच आयपीएल मध्ये रिषभ पंत सर्वात महागडा खेळाडू. सर्वात महागडा असा खेळाडू ठरलाय रिषभ पंत ह्या वर्षीचा. आणि आयएसपीएल मध्ये यावेळी करण अंबाला या गावचा नक्कीच करण अंबाला सुद्धा आम्ही चर्चा करू. नक्कीच जाऊया मैदानाकडे. केतन मात्र 2 नंबरला विकला गेलाय. 34 बाईक त्याच्या नावावरती आहेत. हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. चांगला स्ट्रोक जबरदस्त दन खणखर करत हवा के संग संग गटा के संग संग. आणि धावसंख्या जायले कौन कहते हैं कि आजादी की शाम नहीं होने देंगे. कौन कहते हैं कि आजादी की शाम नहीं होने देंगे. वीरों के समाधि को बदनाम नहीं होने देंगे. जब तक तन में कर्म लहू की एक भी बूंद बाकी है भारत माता का चल नीलाम नहीं होने देंगे. नीलाम नहीं होने देंगे. नीलाम नहीं होने देंगे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाईल 44 आणि 2 बॅक टू बॅक षटकार ओंकारच्या बॅटमधून पाहिले. श्याम जबरदस्त षटकार श्यामच्या माध्यमातून पाहिले. बॅक टू बॅक 2. आता मात्र नक्कीच हॅट्रिकची संधी आहे. आता मात्र सूर गवसलाय. हो आता मात्र प्रेशर वाईट चेंडू. कारण का आदमी जन्म लेता है तो हाथ में दिखाई देती दूध की बोतल. लड़का स्कूल में जाता है तो हाथ में दिखाई देती है पानी की बोतल. लड़का और थोड़ा बड़ा हो जाता है तो हाथ में दिखाई देती है बियर की बोतल. लड़का हॉस्पिटल में जाता है तो हाथ में दिखाई देती है केरोसिन की म्हणजे सलाइन की बोतल. और मरने के बाद लोग लेके जाते केरोसिन की बोतल. ओहो काय पंच केलाय. बॅकफुटला गेल्यानंतर फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावेसाठी धावसंख्या झाले 49. टप टपा टप.
षटकार मारल्यानंतर डीजे ऑफिडर सुद्धा आमचा जोमात आलाय, बरोबर ना? नाही आम्ही आधी कोमात गेलो होतो, परंतु आता आम्ही जोमात आलेलो आहे. नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे, काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय 6-7 बॉल स्टार्ट घेऊन. ओहो चांगला पंच, हवेमध्ये चेंडू आहे. ओहो प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू म्हणतो मी जातोय दूर दूर आणि बॉलरचा काढलाय दूर. हॅलो, धावसंघ जाईल 55. ओहो हवेमध्ये चेंडू आहे आणि कॅच मध्ये सोडलेली आहे. कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर लुटा, दिल टूटा और बल्लेबाज ने 2 रन को लुटा. कॅच विन द मॅच नक्की आपण पाहतो मित्रांनो. ये इंडिया का क्रिकेट बिडू, सिक्सर मारतो टाली बिडू, बॉलर पितो गाली बिडू. आणि जे कॅचवर होते दोन्ही मात्र भाऊ नक्कीच आपण पाहिले, आणि प्रत्येक जण मात्र कॅचचा मोह मात्र त्यांना दोघांना पण आवडता आला नाही. शर्यत अजून संपलेली नाही, त्यांनी दोघांजवळ शर्यत लावली होती, पैज लावली होती की शर्यत अजून संपलेली नाही, कारण का अजून आम्ही कॅच मात्र पकडलेली नाही. हो चांगली एज, स्ट्राईकला आणायचं आहे, कारण खरोखर अप्रतिम बॅटिंग करतोय. स्ट्राईक सोडायची नव्हती, परंतु काय घडलंय काय बिघडलंय. आणि शेवटचा बॉल होता म्हणून ही रणनीती होती. जबरदस्त बॅटिंग मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहिली आपण. धावसंख्या झाले 58 धावा झाले, तर 59 धावाचं आव्हान ठेवलंय. मी आपल्या समोर एक कविता सादर करतोय. धावसंख्या श्यामने मात्र धावा बनवलेत 25. मी आपल्या समोर एक कविता सादर करतो. मी, ती आणि क्रिकेट. मी आपल्या समोर कविता सादर करतो. मी, ती आणि क्रिकेट, कारण का मी आहे, ती आहे आणि क्रिकेट आहे म्हटल्यानंतर कॉम्बिनेशनच लय भारी. मला क्रिकेट खेळायला आवडतं, मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. मी मैदानात तुझा दिसलो तरी लागते छेडायला. मला म्हणते सांग ना कधी करू चॅटिंग, मी विचारत असतो पहिली बॉलिंग करू की बॅटिंग. ती नेहमी माझ्या विचारात असताना, बसताना, घासताना भांडी. मी विचारतो तेव्हा या मॅच मध्ये विशाल पाटीलची कशी उडू दांडी. मला म्हणते छान आहे भेटायला, कालोका खालची ती बिल्डिंग. मी या टेन्शन मध्ये असतो कशी लावायची आता फिल्डिंग. मग वैतागून म्हणतो नुसतं क्रिकेट, कधी विचार करतोस का रे माझा. मग मीही ठामपणे सांगितलं अगं तू तर आयुष्यच माझं, परंतु क्रिकेट श्वास आहे ग माझा, क्रिकेट श्वास आहे ग माझा. ज्यांना ज्यांना आवडले असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्यात, आणि ज्यांना ज्यांना नाही आवडले असेल जेव्हा आवडेल तेव्हा टाळ्या वाजवत तरी हरकत नाही, परंतु टाळ्या मात्र नक्की वाजवा. कारण का आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट करता येत नाही. त्यामुळे भरभरून जगा, सर्वांची प्रेमाने वागा, कारण का हा चित्रपट पुन्हा लागणार नाही, हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. आणि धावसंख्या मात्र सेट केली गेली 58 धावा सेट केल्या गेलेल्या आहेत. 59 धावाचं मात्र आव्हान ठेवलेलं आहे. एकोणसाठ धावाचं आव्हान ठेवले. खरोखर चांगली धावसंख्या नंतर मात्र सेट केली गेली, कारण का पावसाच्या षटकामध्ये मात्र धावा आल्या होत्या, परंतु नक्कीच नंतर मात्र अग्रेसिव्ह गेम बॅटरच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहिलं.
कोणाला सुटली हाव, कोण खातो भाव, कोणाला सुटली हाव, कोण खातो भाव, पाहत राहा सामन्यातील दुसरा डाव. दुसऱ्या डावाला मात्र नक्कीच सुरुवात होत आहे. एकाच्या चेंडू आहे, एकाच्या फली आहे, एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या फली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय, कारण का आज खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. आज खऱ्या अर्थाने तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,700 मिनिटे ज्या स्पर्धेची वाट पाहिली, ती स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपण नक्कीच पाहतोय. एक मानाची स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. धावसंख्या सेट केल्या गेलेली आहेत 59. नाण्याची पहिली बाजू पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र आता सुरुवात होत आहे. दोन्ही पंचांनी सुद्धा आपला मैदानाचा ताबा घेतलेला आहे. पंचांनी सुद्धा भरपूर रेकॉर्ड आहेत. नक्कीच आपण चर्चा केली सायमन टफेलची, कारण का सायमन टफेल यांना लगातार 5 वर्ष ICCच्या माध्यमातून बेस्ट हम्पर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला होता, परंतु त्यांना वर्ल्ड कप मध्ये पंचगिरी करता आली नव्हती. कारण का ऑस्ट्रेलियन संघ 1999, 2003, 2007 या तिन्ही वर्ल्ड कप मध्ये मात्र त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला होता, तेव्हा त्यांना पंचगिरी करता आली नव्हती. परंतु 2 एप्रिल 2011 भारत विरुद्ध श्रीलंका जेव्हा सामना झाला तेव्हा मात्र त्यांना पंचगिरी करता आली. हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड आहे. आणि जर्सी सुद्धा आपण नक्कीच पाहतो, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा मात्र या स्पर्धेचा नियम आहे. कारण का पहिल्यांदा लिहिलेलं असं इंडिया जर्सीवर स्टार इंडिया, नंतर लिहिलं होतं ओप्पो इंडिया. म्हणजे ओप्पो ही जी चायनीज कंपनी आहे तिने किती मोठा करार केला असेल, 1079 करोड रुपये एवढा मोठा करार चायनीजच्या कंपनीने ओप्पो हे नाव भारतीय जर्सीवर लिहिण्यासाठी. आणि तुम्हाला न्यूझीलंडच्या जर्सीवर अमूलचा लोगो पाहायला भेटेल, म्हणून आपण भारतीय खूप ग्रेट आहोत, कारण का न्यूझीलंड सारख्या जर्सीवर तुम्हाला अमूलचा लोगो पाहायला भेटणार आहे. तेव्हाच हरभजन सिंगला सुद्धा बूट काढावे लागले होते एअरपोर्टवर. आणि जाऊया मैदानाकडे. धावसंख्या मात्र बनवायची आहे 59. आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहतोय चेतन, नॉन स्ट्राईकला आहे वेदांत. आणि मॅचला मात्र सुरुवात होत आहे. पॉवर प्ले षटक. आणि लक्षात ठेवा जगामध्ये 2च ज्योतिष आहेत, एक आई आणि दुसरं म्हणजे वडील. आणि जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती आणि पहिला खुराक तयार. हो, फुल नेजा चेंडू, बॉल पकडायचा आहे. पकडापकडीचा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या लक्षात घेता आलं पाहिजे आपल्या. आणि 1.38 लाख एवढे मात्र पुरुषांच्या नसा असतात, परंतु कोणती नस पकडायची हे मात्र बायकोला बरोबर माहिती असते, ती बरोबर तीच नस पकडते. आणि जाऊया मैदानाकडे. आता मात्र धावा बनवायच्या आहेत. 59 धावाचं आव्हान ठेवलेलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर पॉइंट ट्रॅकवर. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. हवेमध्ये चेंडू आहे, ट्रॅव्हल होतोय, मिड विकेटला डीप मध्ये गेलाय. दणदण खणखण करत हवा के संग संग घटा के संग संग. आणि नक्कीच चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, कारण पॉवर प्लेचं षटक आहे.
नक्कीच दोन खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये पाहतोय, मिड ऑफ आणि मिड ऑनला चांगले क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, काय फिरकी, लेग ब्रेक. पंचांकडे अपील. पंचांकडे फक्त अपीलच करायचे, कारण का पंचांचं आणि खेळाडूंचं नातं हे सासूचं आणि सुनेचं नातं असेल तसं असतं, त्यांचं कधीच पटत नाही. घरामध्ये सुद्धा सासूचं आणि सुनेचं कधी पटत नाही, तसं पंचांचं सुद्धा क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीच पटत नाही. कारण का श्रीमंताच्या घरातील कावला देखील मोड वाटतो आणि गरीबाच्या घरचं भुकलेलं पोर ते सुद्धा चोर वाटतं. पुन्हा एकदा सज्ज झालाय. टाकला चेंडू. हो, स्टोकचा अटेम्प्ट केलाय. चांगला चेंडू, चांगली कॅच पकडे. ना मुन्ना ना, गलती को माफी नाही मुन्ना. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं, माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या मुखातून वेग बोलावे लागले. मागे ग्राउंड मध्ये बसले त्यांना विनंती करतो, प्रेक्षक वर्ग, मायबाप वर्ग यांना विनंती करतो की थोडं ग्राउंडच्या बाहेर राहायचंय, कारण का जो इधर पब्लिक आई हुई ना वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाए पब्लिक नहीं है, ट्रकों में भर कर बुलाए पब्लिक नहीं. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान, उनका अभिमान खींच के लेके आए. जवळ मैदानाकडे धावसंख्या होताना पाहतोय 4 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ओमकार आणि व्यवसाय करायचे ओमकार देसाई. हा ओमकार भाऊ काय करतो, बैठक शॉट, स्वीप शॉट नक्कीच पाहिलं. लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ना, तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करतो ना, तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने बिघडलेले मन क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवतात, हे दिले क्रिकेट आपल्याला. लेग साइडला जो ब्ल्यू टी शर्ट वाला कोण बसलेला आहे त्यांना विनंती करतो थोडं मागे व्हायचंय. लेग साइडला जो बसलेला त्यांना विनंती करतो की थोडं मागे व्हायचंय. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 5 धावा फलकावर लगावले गेलेत. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच निर्णायक चेंडू असेल. पॉवर प्लेचं पहिले षटक नक्कीच आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर यांचा बोलबाला नक्कीच या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. हो, वाकुडामध्ये बॉल हवेमध्ये, काय हिट केलाय, बिग 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 हिट. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला, कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकाराचा गोला. फलकावर लगावले गेलेले आहेत. रन कर रे भावा, मग तुझी धावा कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची हवा. कारण का कल गरीब बोलकर जितनी भी लड़कियां मुझे छोड़कर गई थी, आज उनके बच्चे मेरे फैन है, और क्या चाहिए.
आणि जाऊया मैदानाकडे धावसंख्या जाईल 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. माफ कर देना माँ, मेरे सपने तो बडे थे लेकिन रास्ते में अपने खडे थे. बरोबर, आपलीच माणसं रस्त्यामध्ये असतात मित्रांनो. कारण का मांजर तर नावालाच बदनाम आहे, मांजरीपेक्षा माणसं जास्त आडवी जातात. नक्कीच प्रेक्षक वर्ग सुद्धा आलेला आहे, त्यांचे प्रेमी आलेले आहेत. पातवाडी संघाचे क्रिकेट प्रेमी सुद्धा आलेले आहेत, प्रशांत सुद्धा आलेला आहे, त्यांची सुद्धा नक्कीच चर्चा होईल. आलोक आलेला आहे टुर्नामेंट पाहण्यासाठी. मॅच थोडे वेळ थांबवायचे. कंटिन्यू करायची मॅच. आणि यांचे पाठी राखी सुद्धा आलेले आहेत, त्यांची सुद्धा नक्की चर्चा होईल. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मंदिर भी क्या गजब की जगह है, गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर जाके. हो, चांगला स्टोर अटेम्प्ट केलेला आहे. काऊ कॉर्नर मध्ये जातो चेंडू, दणदण खणखण करत 4 धाब्यासाठी रन मिळाले 4. बेडा झाला पार आर पार. आणि लेफ्ट हँड बॉलर, हो फाईन झाला चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. नक्की जाऊन पाहतो धावसंख्या जाईल 16 धावा फलकावर लगावल्या गेलेत. शराबी चाहे कितना भी अनपढ़ क्यों ना हो, शराबी चाहे कितना भी अनपढ़ क्यों ना हो, क्वार्टर के 3 पैक ऐसे बनाते हैं जैसे किसी प्रयोगशाला का बड़ा साइंटिस्ट. पाहिलं की ना आपण. आणि जगातील एक अंतिम सत्य आहे, बायको गरिबीमध्ये संसार करू शकते, बायको कोणत्या परिस्थितीमध्ये संसार करू शकते, पण बायको भांडणं केल्याशिवाय संसार करू शकत नाही. हे जगातील एक अंतिम सत्य आहे. आणि मी एक सिरियल बघताना एक गोष्ट नोटीस केली मॅडम, ज्या बाईची टिकली मोठी दिली बाईला खतरनाक. सिरियल बघताना मी गोष्ट नोटीस केली. वेदांत पट्टेकर यांना मात्र 100 रुपयाचं प्रत्येक षटकारावर 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. शंकर अण्णा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश मिळालेले आहेत. शंकर अण्णा, बांटने का समय नहीं लूटने का मौका है. 2000 के पहले शंकर अण्णा कहते चलो गुलाबी होटो की बारिश होती थी, आता मात्र गुलाबी नोटो की बैठक. शॉट हवेमध्ये चेंडू आहे आणि कॅश मध्ये सुटलेली आहे. नक्कीच चांगलं एफर्ट दिलं होतं, परंतु जर ह्या खेळाडूच्या हातामध्ये जो आंब्यापाकडे झेला दिला असता ना, नक्कीच कॅच भेटली असती. बरोबर ना, कारण का हल्ली गावाकडच्या झाडावरचे आंबे स्वतःहून कंटाळून खाली पडू लागले आहेत, कारण त्या आंब्याला माहित आहे भर उन्हाळ्यामध्ये दगड धरून नेम मारणारं बालपण आता मोबाईल मध्ये हरवलेलं आहे. कारण का अँड्रॉइडचा मोबाईल आहे जमाना आता. धाव संघाचे 18. स्ट्रायकिंग इला बॅटर वेदांत, चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी वेदांत. हो, चांगला पंच MS स्टार मध्ये कडवलेला आहे. ट्रॅव्हल झालाय चेंडू. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते का? जबरदस्त. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. आणि क्रिकेटची पहिली मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाली होती 1971 मध्ये. ती मॅच झाली होती क्रिकेटची पहिली वन डे मॅच. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 20 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. हो, चांगला स्ट्रोक. कॅच आहे का? जबरदस्त कॅच. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस.
24. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 24 धावा. 1 रुपयाचं नाणं वर जाणार नाही हो. मग आपण कशासाठी भांडतो? भगवान श्रीकृष्ण करंगोली पळत उचलतो, बासरी मात्र 2 हाताने वाजवतो. जर भगवान श्रीकृष्ण करंगलीवर पळत उचलत असेल तर बासरी मात्र गरकन फिरवली असती. परंतु भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे पराक्रम हा रणांगणामध्ये गाजवायचा असतो आणि नात्यामध्ये संबंध जपायचा असतो. आपण उलट करतो, आपण नात्यामध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणामध्ये मात्र शस्त्र खाली टाकतो. रणांगणामध्ये शस्त्र खाली टाकायचे नाहीत. 24 चेंडू आणि 35 धावा समीकरण आहे. 24 चेंडू आणि 35 धावा. धावसंख्या झाले 24. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण का आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. आई वडील जर आपल्यासाठी एटीएम कार्ड बनत असतील, आई वडील जर आपल्यासाठी एटीएम कार्ड बनत असतील तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी आधार कार्ड बनायला हवं. बरोबर ना? आणि जाऊया मैदानाकडे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर ओमकार. हो, काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम. हवाई सुंदर बाय बाय करत शॉट ऑफ द डे. जबरदस्त षटकार, छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. हो, डान्स इन द ग्राउंड अक्रॉस करण्याचा प्रयत्न. मिस अनर्जी स्ट्रोक. चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू गेला सोलापूरला, चेंडू माझा दापोलीला, चेंडू गेला खोपोलीला, चेंडू माझा बागमनला, चेंडू मात्र कोलमंडला गेला. धावसंख्या झाली 31. कई धूप कई छाया, एक क्रिकेट की मोहमाया. हुनर तो सब में होता है, फर्क सिर्फ इतना है किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है. कारण का पूर्वीच्या काळामध्ये दोघांचं भांडणं झालं तर तिसरा सोडवायचा, पण आता दोघांचं भांडणं झालं तर तिसरा फोटो काढतो, व्हिडिओ बनवत असतो. म्हणजे डिजिटल दुनिया आहे. मोये मोये. आणि पुण्यात दसाची झालाय. अकुटाप्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. पंचांनी दुनिया समांतर धावा मात्र मिळाले अवांतर. कारण तो चेंडू आहे ना, तो चांबड्याचा चेंडू आहे. जेव्हा जो तो नाकाजवळून जातो फॉक्स सारखा वास येतो. त्यामुळे ह्या डिलिव्हरीला टेनिस क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं. धावसंख्या झालेले 32. 32. लॉस ऑफ 2 विकेट. हो, काय एज घेतली बघा. परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक तेरी और एक मेरी, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. मोबाईलची गॅलरी आयुष्याच्या आठवणीने भरून जाते. मोबाईलची जी गॅलरी आहे त्या आयुष्याच्या आठवणीने भरून जाते. फक्त बापासोबत एक सेल्फी काढायचा राहून जातो. प्रत्येकाचे अँड्रॉइड मोबाईल आहेत, परंतु बापासोबत कोणाचा फोटो आहे का याची सुद्धा चर्चा होईल. बाप्पासोबत एक फोटो काढा मित्रांनो. हो, काय चेंडू टाकला भुंडा. काय करताय? मिसअंडरस्टैंडिंग. अगर किसी की पूजा करनी हो तो याद रखना कि घर से बड़ा कोई मंदिर नहीं और बाप से बड़ा कोई भगवान नहीं. बचपन में भगवान के दर्शन नहीं होते थे. म्हणजे लहानपणी मात्र माझे वडील जेव्हा मंदिरामध्ये मला घेऊन जायचं तेव्हा मला असं वाटायचं की मला जर भगवान भेटले तर त्यांच्यावर काहीतरी मागता येईल. मग मोठं झालं समजलं
मोठं झाल्यानंतर की माझे वडील जे आहेत तेच माझ्यासाठी भगवान आहेत. पुन्हा एकदा हो, चांगला चेंडू वेच केलाय, एम एस स्टाईल मध्ये कटवलाय, डीप मध्ये गेला चेंडू. एक धावेसाठी धावसंख्या झालेली आहे 36 धावा फलकावर लकावल्या गेलेल्या, 36 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग करताना दोन्ही बॅटर. जतीनला मात्र कमबॅक करावं लागेल. चांगली धावसंख्या दोन्ही बॅटरने मात्र सेट केली गेलेली आहे. म्हणजे काही लोकांचं कसं असतं, लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही, अशी अवस्था नाही झाली पाहिजे. पुन्हा एकदा सज्ज झालाय पॉइंट ट्रॅकवर 6-7 पावसा स्टार्ट. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं मैदानामध्ये पाहतोय. काय स्ट्रोक, स्टेट ड्राईव्ह, दण दण खण खण करत चेंडू जातोय दूर 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 आणि बॉलरचा काढलाय दूर, लांब लांब, खूपच लांब. प्रेमाची विकेट जेव्हा मी कविता टेनिस क्रिकेटमध्ये सादर केली तेव्हा मात्र मी परवानगी घेतली भूषण पाटील आणि प्रियंका वहिनी यांची, कारण का या कवितेमध्ये भूषण पाटील आणि प्रियंका वहिनी यांचा पण समावेश आहे. नंतर मग मी परवानगी घेतली सुखदेव काका म्हात्रे यांची, कारण का या कवितेमध्ये रिची माते सुद्धा उल्लेख आहे. ती पाहत होती माझ्या मेसेजची वाट, ती पाहत होती माझ्या मेसेजची वाट, मी मात्र पाहत होतो क्रिकेटची मॅच. ओपनिंगला आले होते कृष्णा सातपुते आणि श्रेयस शिंदुलकर. तिला वाटते नेहमी मला नाही तिची फिकर. पहिली विकेट जाईपर्यंत ती खूप संतापली होती. माझा मेसेजचा रिप्लाय येईना म्हणून कॉल घेऊन ठेपली होती. पाहता पाहता भूषणची विकेट गेली होती. मग मला समजलं मॅच बघायला प्रियंका वहिनी आली होती. भूषण सारखीच अवस्था माझी झाली होती. ब्रेकअपची धमकी माझ्या कानावर आली होती. आता तिला कूल करण्याची गरज मला वाटत होती, पण तिच्या यॉर्कर पुढे माझी बॅट थरथर कापत होती. रिची मातेने पुन्हा फटकेबाजी करत मॅच मध्ये रोमांच आणला होता. मी पण माझ्या प्रेमाचा डाव थोडा थोडा सावरला होता. मी पण माझ्या प्रेमाचा डाव थोडा थोडा सावरला होता. धावसंख्या झाले 43. टाळा वाजवा ना, थंडी वाजते का? फॅन बंद करा सांगू का मी? 43 धावा झाल्या. 43 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच पाठीराख्याचा सुद्धा आवाज येतोय. भूषण नक्कीच हे पाठीराख आहेत. पाठीराख्याचा सुद्धा नक्कीच आवाज आपल्याला पाहायला भेटतोय भूषण यांचा. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 43 एज घेतलेली आहे, लिडिंग एज. चांगला थ्रो अटेम्प्ट केला गेला होता. धावसंख्या होताना पाहतोय 54 धावा, 44 धावा झालेत. मैं आपसे माफी मांगना चाहूंगा, झुक जो झुकते उनमें जान होती, आकडना तो मुर्दू की पहचान होती. कारण का कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असावं. कोणी लहान, कोणी मोठं, कोणी स्लो, कोणी फास्ट, पण जेव्हा कोणाची 12 वाजवायची असेल तर सगळे मात्र एकत्र असले पाहिजे. आता बघूया कोणाचे 12 वाजवतात खेळाडू. हो, आता मात्र फर्निचर लॉस, पुढचा दरवाजा उघडला आणि पाठीमागून सुरू झाली दांडी 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 गुल.
संघासाठी. 16 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण नक्की जाऊन पाहतोय. म्हणजे जाती ही शमशान में मिट गई सारी लकीर, क्योंकि पास पास जल रहे थे राजा और फकीर. नक्कीच करण अंबाला जसं चर्चा होईल, ISP मध्ये सर्वात महागडा खेळाडू करण अंबाला. आमचे कॉमेंट्री आम्हाला सांगतायत करण अंबालाची आठवण करून देत आहेत. करण अंबाला हरियाणा राज्यातील अंबारा शहरातील मूळ नाव आहे अभिषेक डलोर, परंतु टेनिस क्रिकेट त्याला अंबाला हे नाव दिलं. त्याचं नाव आहे करण अंबाला. धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय 44. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला. हवेमध्ये चेंडू आहे आणि आता मात्र कॅच सोडली गेलेली आहे. कॅच मध्ये नक्कीच कॅच कशी अवस्था झाली बघा. लग्न हे वेळेवर झालं पाहिजे. या चेंडूची अवस्था बघा झाली. लग्न हे वेळेवर झालं पाहिजे. मेहंदी हातावर लागली पाहिजे, डोक्यावर नाही. तशी अवस्था या चेंडू झालेली आहे. लावतो का डोक्यावर मेहंदी आणि हाताला सुद्धा लावतो. धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय 46. लॉस ऑफ 3 विकेट. हो, एज घेतली आहे. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. आता मात्र जातोय चेंडू. सासू मेली खोकून, जावय आला 90 टाकून आणि षटकार मारतोय वाकून. चांगली बॅटिंग करतो बॅटर आपल्या संघाडी. जबरदस्त स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 53 धावा 53. आणि चांगली बॅटिंग मात्र केलेली आहे. नक्कीच कोणता खेळाडू ठरेल मॅन ऑफ द मॅच, कारण का इथे कलियुग आहे. इथे शपथ घेणार नाही, दारू पिणारा खरं बोलतो. बरोबर नाही, इथे दारू पिणारा खरं बोलतो मित्रांनो. आणि मला दारूच्या बाटलीचा स्वभाव आवडला. स्वतः रिकामी होती पण समोरच्याला फुल करते. सॅटर्डे नाईट फुल टाईट. जाऊ मैदानाकडे. नक्कीच धावसंख्या होताना आपण पाहतोय 53. लॉस ऑफ 3 विकेट. 6-7 पावदा स्टार्ट आहे. दौडना सुरू. हंपर क्रॉस. टप्प्याचा बॉल. शिनू ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटला शॉर्ट मिड विकेट. 2 धावा पूर्ण काढलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पाऊस जास्त असल्यामुळे कृपया मुलीने घराच्या बाहेर पडू नये, कारण पावसामुळे मेकअप उतरला तर ब्रेकअप होऊ शकते. धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय 55. 55 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. हो, चांगला स्ट्रोक. मिड विकेट ट्रॅव्हल होतोय. 6 धाव्यासाठी लांब 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 खूपच लांब.